प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता शिवनाथ मीराला रुद्रकेतूबद्दल समजावून सांगतो आणि इकडे मात्र मंजिरीचा संताप होताना दिसून येतो आणि त्यासाठी मंजिरी मात्र खूप टोकाचं पाऊल उचलताना दिसून येणार आहे. परंतु तिचे हे षडयंत्र यशस्वी होतील का? कारण की आता घरामध्ये तिच्या विरोधात अनेक व्यक्ती आहेत. मीरा, अंबिका, शिवनाथ, त्याचबरोबर महागौरी तसेच रुद्रकेतू सुद्धा. कारण की प्रेक्षकांनो, रुद्रकेतू जिवंत काही प्रहरासाठी असला तरीही तो शोध घेतोय मीरा आणि गौरीचा. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शिवनाथच्या अनेक शक्ती परत आलेल्या असतात आणि त्याचमुळे शिवनाथकडे असलेल्या शक्तीमुळेच तो रुद्रकेतूचा शोध घेऊ शकतो. परंतु हे कार्य मीराच्या हातनं होणार आहे आणि मीरा हा रुद्रकेतूचा मृतदेह तुला अगोदर मिळणार की मंजिरीला, हे खूप मोठं काम आहे. आणि त्याचबरोबर हा जर मृतदेह मंजिरीच्या हाती लागला तर ती त्याला लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल. परंतु रुद्रकेतूचा मृतदेह किती महत्वाचा आहे आणि तो आपल्याला कशासाठी लागणार आहे हे सुद्धा तुला माहिती आहे. त्याचं गांभीर्य लक्षात ठेवून तुला मृतदेह हा मिळवावाच लागणार आहे. आपण पाहतो की हेच मात्र शिवनाथ मीराला समजावतो. शिवनाथच्या एंट्रीमुळे मात्र रामपुरे कुटुंबामध्ये अनन्या तसेच मंजिरीचा संताप होत असतो. तसेच आपण पाहतो खजिन्याच्या लोभापायी मंजिरीकडून असणारी माया, नर्मदा, अजित, दामोदर हे सुद्धा शिवनाथ तिथे का आला आहे यावर प्रश्न उभे करतात. परंतु अथर्व मात्र सर्वांची तोंड गप्प करतो. आपण पाहतो जेव्हा शिवनाथची एंट्री होते त्यानंतर मात्र मीरा शिवनाथची भेट घेते आणि त्यानंतर तिथे समोर अनन्या आणि मंजिरी सुद्धा आलेल्या असतात. मंजिरीला तर कळतच नाही आणि ती संतापून उठते. कारण की जेव्हा तिने शिवनाथला आरशात मध्ये पाहिलं होतं तेव्हाच तिला ते संकेत समजले होते आणि तेव्हाच तिने तिच्या गुपित मार्गाकडे जाण्याचा विचार केलेला असतो. तिथे गेल्यानंतर ती शिवनाथला शोधत असते. माझ्या समोर ये असं ती म्हणत असते. परंतु त्या अगोदरच शिवनाथ तिथून निघून गेलेला असतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अंबिका तिथे पोहोचल्यानंतर शिवनाथचे डोळे पाणावलेले असतात. कारण की जो अध्याय सुरू झालेला आहे शिवनाथपासनं, तो अध्यायाचे परिणाम मात्र माझ्या मुलीवर सुद्धा झाले. आत्मा असून सुद्धा तिला मुक्ती नाहीये आणि या सगळ्यांसाठी ती सुद्धा धडपडत आहे. जिवंत नसून सुद्धा ती या सगळ्यांसाठी प्रयत्न करतेय आणि मंजिरीचा अंत करण्यासाठी सुद्धा तिचा मोठा सहभाग आहे असं मात्र शिवनाथला वाटत असतं. आणि हे जे संकट माझ्या मुलीवर आलं ते फक्त माझ्यामुळेच आलेलं आहे. कारण की शिवनाथच्या एका चुकीमुळे शिवनाथने मंजिरीवर विश्वास ठेवलेला होता आणि ती चूकच मात्र इथपर्यंत आलेली असते. आतापर्यंत अनेक षडयंत्र मंजिरीने केलेली असतात आणि त्यामध्ये बळी पडलेली असते ती म्हणजे शिवनाथची मुलगी अंबिका. प्रेक्षकांनो, तिच्याकडे पाहून शिवनाथचे डोळे पाणावतात आणि त्यानंतर शिवनाथकडे असलेली साधना उपयोगी पडते. कारण की मंजिरीने जरी एका विचित्र गुहेमध्ये जरी शिवनाथला टाकलेलं होतं तरी सुद्धा शिवनाथने तिथे त्याची साधना वाढवली आणि त्यानंतर तो या गुहेपर्यंत पोहोचलेला असतो. कारण की मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं की शिवनाथ काहीही करू शकतो आणि त्यामुळे तिने शिवनाथला इथे आणलेलं असतं. परंतु हा मार्ग म्हणजे रामपुरे घराचाच मार्ग आहे हे मात्र शिवनाथला सुद्धा माहीत नसतं. प्रेक्षकांनो, शिवनाथची साधना आणि त्याची तपस्या ही इतकी वाढलेली दिसून येते आणि त्यामुळे तो अंबिकाला सुद्धा तिथून बाहेर काढतो. परंतु आता मात्र तो समोरासमोर भिडणार आहे असं तो सांगतो. तो म्हणतो की रामपुरे घराच्या महाद्वारापासूनच माझा प्रवास सुरू होईल आणि तो प्रवास तेव्हाच संपेल जेव्हा मंजिरीचा अंत होईल. प्रेक्षकांनो, शिवनाथची एंट्री होते खरी, परंतु आपण पाहतो की मंजिरीचा संताप होतो. अनन्या सुद्धा अथर्ववर चिडते. ती म्हणते की दादा, मीरा वहिनीच्या बोलण्यात येऊन तू यांना घरात घेतोयस. कारण की आपण पाहतो जेव्हा शिवनाथ तिथे येतो तेव्हा मीरा गळाभेट घेते आणि अथर्व सुद्धा त्यांना हात जोडतो. अथर्वचे डोळे पाणावलेले असतात. कारण की याच व्यक्तीने मला जागं केलं होतं, याच व्यक्तीने मला संकेत दिले होते, परंतु या व्यक्तीचा मी अपमान केला. या बाईचं म्हणजे मंजिरीचं सत्य मला अगोदरच यांनी सांगितलं होतं, परंतु त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता मी त्यांना घराबाहेर काढलं आणि त्यांचा अपमान केला, त्यांना मारहाण केली. किती मोठं पाप माझ्याकडून घडलं होतं. ही व्यक्ती मला सावध करत होती. माझ्या कुटुंबाचं भलं या व्यक्तीने पाहिलं होतं, परंतु तरी सुद्धा या व्यक्तीच्या बोलण्यात न येता मी मात्र मंजिरीवर विश्वास ठेवला
आणि ती बाई माझ्या या कुटुंबाला संपवण्याचा विचार करतीये. तेव्हा जर मी या व्यक्तीवर विश्वास ठेवला असता तर आज माझे बाबा माझ्यासोबत असते असं अथर्वला वाटत असतं आणि तो मात्र हात जोडून शिवनाथची माफी मागत असतो. परंतु हे पाहून मात्र अनन्या खूप जास्त चिडते आणि ती म्हणते की दादा तू चुकतोयस. अरे या माणसाने माझ्या आईचा अपमान केला. हे जरी मीराचे वडील असतील मी त्यांचा मान करते, परंतु त्यांनी माझ्या आईचा मान ठेवलेला नाहीये आणि त्यामुळे हे या घरात राहू शकत नाहीत, हे या घरात येऊ शकत नाहीत. आणि त्यानंतर ती स्वतःहून सांगते की तुम्ही इथून चालते व्हा. तुम्ही माझ्या आईचा अपमान केलेला आणि तो आम्ही विसरलेलो नाहीये. दादा तू यांना जायला सांग. असं मात्र अथर्वला अनन्या बोलत असते. मंजिरीला असं वाटतं की आता अनन्यामुळे हा व्यक्ती म्हणजे शिवनाथ इथे थांबू शकणार नाही. परंतु अथर्व मात्र अनन्याला सांगतो की अनन्या डोळ्यावर तुझ्या पट्टी आहे आणि ती पट्टी लवकरच उतरणार आहे. परंतु सध्या तरी तू काहीच बोलू नकोस. सध्या जे घडत आहे ते घडू दे, परंतु शांत राहा. असं म्हटल्यानंतर मात्र अनन्याला अथर्वचा राग येत असतो. आईच्या विरोधात या माणसाने एवढं काही बोललं, आईला बरंच काही बोलून गेला, चेटकीन बोललेला, एवढं सगळं दादाने ऐकलं होतं. तेव्हा दादाच्या मनात खूप राग आलेला होता. परंतु आता असं काय घडत आहे की ते मला दिसत नाहीये, कोणती पट्टी माझ्या डोळ्यावर आहे, असं सुद्धा अनन्या विचारत असते. परंतु प्रेक्षकांना आपण पाहतो की मंजिरीचा मात्र संताप झालेला असतो, कारण की मंजिरीला माहीत असतं की शिवनाथला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत आणि तो जर त्या गुहेतून बाहेर पडू शकतो तर नक्कीच त्याची साधना ही वाढलेली आहे आणि तो माझ्या विरोधात उभा राहू शकतो आणि त्याला संपवणं हे जास्त आता माझ्या महत्त्वाचं आहे, असं सुद्धा मंजिरीला वाटू लागतं. मी तेव्हाच त्याला संपवायला हवं होतं, परंतु मार्जरीमुळे मी मात्र त्याला संपवू शकले नाही, कारण की मार्जरीने सांगितलेलं असतं की आता तू कुणाचाही बळी देऊ शकत नाहीस. आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये मात्र मंजिरीवरचं संकट आता वाढलेलं आहे. प्रेक्षकांनो, अनन्याच्या बोलण्याचा परिणाम अथर्ववर काहीच झालेला नसतो. अथर्व त्यांना मान सन्मानाने घरात बोलवतो आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की नर्मदा, माया या दोघीजणी सुद्धा बरंच काही बोलत असतात. परंतु आता अथर्वने अनन्याला समजावून सांगितलेलं आहे, त्यामुळे त्या दोघीजणी सुद्धा शांतपणे तिथून निघून जातात. मीरा, अथर्व, अंबिका हे तिथेच उभे असतात आणि त्यानंतर आपण पाहतो की शिवनाथ हा मीराशी बोलत असतो. म्हणतो की मी नेहमी तुझ्यासोबत होतो, कारण की मीरा रडत असते, बाबा तुम्ही कुठे होता, मी तुम्हाला किती शोधलं, मला तुमची गरज होती. तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की मी कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा सांगण्याचा प्रयत्न करत असते की इतकं काही सगळं घडलं आहे. शिवनाथ म्हणतात की तू सध्या काहीच बोलू नकोस, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता मात्र इथे होऊ शकतो तो म्हणजे फक्त मंजिरीचा अंत. मंजिरीचा अंत झाल्याशिवाय आपण आता कोणी शांत बसायचं नाहीये आणि त्याची सुरुवात आता अगोदर रुद्रकेतूचा मृतदेह तुला मिळवायचा आहे. मंजिरीच्या हाती तो रुद्रकेतूचा मृतदेह लागतो की तुझ्या हाती, कारण की मीरा हे काम तुझ्याकडनंच होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर रुद्रकेतूचा मृतदेह मिळवणं हे तुझं कर्तव्य आहे आणि जर मृतदेह तुझ्या हातून निसटला तर मंजिरी मात्र आता त्याला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही, कारण की तो मृतदेह आपल्याला कशासाठी हवाय हे तिला सुद्धा माहीत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर तो मृतदेह तुला मिळवावा लागणार आहे, असं मात्र आपण पाहतो की शिवनाथ मीराला समजावत असतो. आणि इकडे मात्र रुद्रकेतू हा चालत समोर मंजिरीच्या दिशेने जात असतो. आता मंजिरीपर्यंत रुद्रकेतू पोहोचेल का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि इकडे मात्र प्रेक्षकांना आपण पाहतो की मंजिरीला आता तिचं संकट समोर दिसत असतं, परंतु हे सगळेजण मनुष्य आहेत आणि मी एक चेटकीण आहे, मी या सगळ्यांना उद्ध्वस्त करू शकते असा विश्वास तिच्यात असतो. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये मात्र तिला तिचं स्वप्न, तिचं ध्येय जे आहे ते गाठायचं असतं आणि त्यासाठी ती या सगळ्यांना जिवंत ठेवत असते. कारण की प्रेक्षकांनो, चिरतरुण होण्यापासून फक्त एक पाऊल मागे असणारी मंजिरी आता हार मानायला तयार नाहीये, कारण की फक्त मीराचा बाळाचा जन्म आणि मीराचा मृत्यू आणि त्या बाळाचा जन्म हेच तिचं लक्ष असतं. कारण की शिवनाथच्या बायकोला मारून त्यानंतर अंबिकाला मारून तिने बराच मोठा पल्ला गाठलेला असतो आणि त्यामुळे आता ती इथून माघार घेणं तिचं अशक्य आहे आणि त्यामुळे ती विचार करत असते की या सगळ्यांना तिच्या नियंत्रणाखाली ती कशी आणणार. आणि त्यासाठी एकच प्यादा तिच्याजवळ आता उरलेला आहे आणि ते म्हणजे वेदा. कारण की प्रेक्षकांनो, वेदा ही तिच्या स्वप्नावर विश्वास ठेवून मीरा आणि अथर्वचा राग करत असते आणि त्यानंतर समोर शिवनाथ सुद्धा असतो, परंतु तरी सुद्धा वेदा काहीच बोलत नाही आणि ती तिच्या आजीकडे जाते आणि मंजिरीला हेच हवं असतं.
मंजिरी म्हणते की वेदा, या घरामध्ये माझ्या विरोधात, तुझ्या विरोधात सगळेजण उभे आहेत. आपण दोघीच आहोत. आणि वेदा सुद्धा विचार करत असते की खरंच बाबा किती बदलला आहे. तो प्रत्येक गोष्टीत आजींची चूक काढतोय आणि तो आत्तूला सुद्धा रागवतोय. आणि हे सगळं का करतोय तो? तर त्या मीरावर विश्वास ठेवून. ती मीरा वाईट आहे असं वेदाला वाटत असतं. प्रेक्षकांनो, त्यानंतर मात्र आपण पाहतो की मंजिरी वेदाला झोपवण्यासाठी मांडीवर घेऊन बसलेली असते. परंतु तिच्या मनामध्ये असंख्य विचार असतात. कारण की कुटुंबातलं कोणतं सदस्य आता तिच्या बाजूने नाहीये. अथर्व सुद्धा खूप मोठं प्यादं होतं, परंतु ते सुद्धा आता तिच्या हातून निसटलं. त्यानंतर आपण पाहतो की दादासाहेबांना सुद्धा तिने मारून टाकलेलं असतं. त्यामुळे मंजिरीच्या बाजूने बोलणारं असं कोणी नाहीये. आणि अनन्या सुद्धा या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतीये. आणि त्यामुळे अनन्याच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंजिरीकडे वेळ नाहीये. आणि आता ती तिची समजूत काढण्यात वेळ वाया घालवणार नाहीये. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये मात्र आता मंजिरी वेदाकडे पाहत असते. आणि त्यानंतर मात्र तिच्या मनामध्ये खूप विचित्र भावना येते. ती म्हणते की सगळं जग माझ्या विरोधात आहे, परंतु ही जी चिमुरडी आहे, छोटासा हा जीव आहे, तो मात्र माझ्यावर विश्वास ठेवून आहे. आणि किती शांत विश्वासाने माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करते. इतकीच शांत ती व्हायला पाहिजे असं म्हणत ती ड्रॉवरमधून चाकू काढते. आणि प्रेक्षकांनो, ती आता वेदाला मारण्याच्या विचारात आहे. परंतु ती विसरली आहे की तिला जपण्यासाठी तिची आई ही तिथे आहे. आत्मा जरी असली तरीही अंबिकाकडे पंचतत्वाच्या शक्ती असतात. आणि त्याचबरोबर आता घरामध्ये शिवनाथ सुद्धा आहे. त्यामुळे वेदाच्या केसालाही धक्का लागणार नाही, हे मात्र मंजिरी विसरलेली असते. प्रेक्षकांनो, मंजिरी चटकीन जरी असली तरी तिच्या बाजूने उभा राहिलेली व्यक्ती सुद्धा आता कमजोर नाहीये. कारण की शिवनाथ हा घरात असल्यामुळे, शिवनाथच्या साधना त्याला परत, त्याच्या शक्ती त्याला परत मिळाल्यामुळे मात्र आता शिवनाथ हा मंजिरीच्या बरोबरच आहे. तर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की मंजिरीच्या मनामध्ये आलेला वेदाला मारण्याचा विचार हा मात्र कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आणि त्याचबरोबर आता इकडे रुद्रकेतू हा मीरा जवळ येणार का मंजिरी जवळ, हे पाहणे सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता शिवनाथच्या एंट्रीमुळे मीरा आणि अथर्वला कोणती मदत होऊ शकते, हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागात पाहायला मिळेलच. तर प्रेक्षकांनो, मालिका अंतास येऊन पोहोचली आहे. परंतु मालिकेत आपण पाहतोय की रोज एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटतोय. मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी तसेच मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.